शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आपल्याबरोबर आहेत। खैरे साहेब, काल अमित शहांची पुण्यात सभा झाली। त्या पुण्यातल्या सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंवरती घणाघाती टीका केली। अमित शहा असं म्हणाले की औरंगजेब फॅन क्लबचे उद्धव ठाकरे हे नेते आहेत। खरं म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी अशा पद्धतीने बोलणं म्हणजे ही देशाच्या मंत्रालयाची त्या ठिकाणी नामुष्की आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की अमित शहा साहेबांनासुद्धा हे म्हणजे ते पण भरकटले जा त्यांना पण असं वाटलं की आता हे महाविकास आघाडी आता खूप वाढू लागली, मग आता आपलं काय म्हणून ते चिडचिड करू लागले, चिडचिड। आणि ते अशा चिडचिड करून त्या ठिकाणी मी तर म्हणणार की असं तुम्ही बोलू नका, तुम्ही बोलल्याने तुमची प्रतिमा तर खराब होते पण तुमचं अधपतन अजून होईल। आणि म्हणून हे आता शुभ आणि माननीय उद्धव साहेबांना काही बोलू नका तुम्ही। उद्धव साहेबांनी तुम्हाला त्या ठिकाणी खूप मदत केलेली आहे। उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस मागेसुद्धा सरकार येतानासुद्धा त्यावेळेस असे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सरकार आणताना पहिलं मदत केली होती। पण आता मात्र तुम्ही जर असं म्हणायला लागले तर आमचे शिवसैनिक सगळे भडकलेले बरं का, आता सगळे भडकले आणि मग ते काही बोलतील काही करतील। आता खरं पाहिलं तर तसं तुम्हाला म्हणजे स्वतः जरांगे पाटलांनी तुम्हाला तर चांगलं धुतलं, चांगलं भाजपला तर चांगलं धुतलं जरांगे पाटलांनी। अजून काय पाहिजे किती आणि कोणत्या ह्याच्यात, म्हणून असं बोलू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी त्यांना म्हणजे विनंती नाही करणार, स्पष्ट सांगणं आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, आपले प्रकाश महाजन आहेत, त्यांनी पण उद्धव ठाकरेंवर टीका केली। ते म्हणतात की उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद अली जिना आहेत। आता त्या प्रकाशला कुठून तरी बिळातून तो बाहेर आला आणि तो जरा असं बोलायला लागला तर त्यांना अजून काही समजत नाही, काही नाही। कोणाच्या बाबतीत बोलता प्रकाश? तुम्ही माझ्याच शहरात राहता, तुम्ही कशाला काहीतरी बोलायचं? चूप बसा ना तुम्ही, चूप बसलं पाहिजे त्यांनी। उगाच काहीतरी बोलायचं मोहम्मद अली जिना आहे ना काय, तुम्ही नाही का मुसलमानाला जवळ करत? किती जवळ करतं? मोदी तर म्हणे की मी स्वतः त्यांच्याबरोबर जेवण करतो। मोदीजी ज्यावेळेस जेवण करतो असं म्हटल्यानंतर मग ते त्यांना मुसलमानाचं प्रेम वाढलं, मग तुम्ही त्यांना काय म्हणणार आता? मोहम्मद अली जिना तुम्ही साहेबांना म्हणता ते बनू नये। हां, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो आमच्या शिवसेनेचा खूप मोठा त्या ठिकाणी राग निर्माण होणार आहे पुढे। म्हणून एक तर ते झालं आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस ही सगळी मंडळी आता मुसलमानाची मतं घेण्यासाठी जरा हटकून काहीतरी करायला लागलं, पुढं करायला लागले, मग त्यावेळेस आमच्या ह्या माणसाला मनसेच्या नेत्याला काही वाटत नाही। तुम्ही आत्ता प्रकाश महाजन यांच्याबद्दल म्हणलात की ते माझ्याच शहरात राहतात आणि त्यांनी शांत राहावं, म्हणजे काय? म्हणजे काय, ते आता ते आमचे जुने मित्र आहे, ते प्रमोदजीचे भाऊ आहे म्हणून आम्ही त्यांची रिस्पेक्ट करतो। नाहीतर नाही रिस्पेक्ट करतो, पण त्याला मी त्याला समजून सांगू की बाबा बस झालं, आता तुम्ही जसं शेतात इतक्या वर्ष लपून राहिले होते तसे आताही शेतात काम करा। प्रकाश महाजन पुढे असं म्हणतात की उद्धव ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम उद्धव ठाकरेंच्या एवढं प्रेमात आहेत की शंकराचार्यांचे पाय धुतले तरी हिंदू उद्धव ठाकरेंकडे वळणार नाहीत। अरे आम्ही सर्व हिंदू एकत्र आहेत, शिवसेनेमुळे आहोत, माननीय शिवसेना प्रमुखांमुळे आहोत, माननीय उद्धव साहेबांच्यामुळे आहोत। आज ज्यावेळेस ढाचा पडला होता तर त्यावेळेस माननीय शिवसेना प्रमुखांनी घोषणा दिली होती गर्वसंगम हिंदू आहे। हे फक्त बाळासाहेबांनीच आम्हा सर्वांना शिकवलं आणि आम्ही ते म्हणतो, हे कुठे म्हणतात? हे तर म्हणत पण नाही। म्हणून हिंदुत्व हे आणि शंकराचार्य आले म्हणजे तुम्हाला काय तडफडा झाला? काही बोलता का तुम्ही? येत असतात, आम्ही सगळे हिंदुत्ववादी, आम्ही जेवढी पूजापाठ करतो तेवढी तुम्ही पण करत नाही। दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सध्या निर्माण झालेला आहे की RSSच्या कार्यक्रमाला केंद्रीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहायला बंदी घालण्यात आली होती 58 वर्षापूर्वी, तर ती बंदी आता उठवलेली आहे। त्यामुळे RSSच्या कोणत्याही कार्यक्रमाला केंद्रीय कर्मचारी आता उपस्थित राहू शकतात। तो प्रश्न म्हणजे त्या ठिकाणी बाकीच्या सर्वपक्षीय लोकांनी विचार केला पाहिजे की हे काय करतं। खरं म्हणजे तसं संघ परिवारामध्ये अनेक जण त्या ठिकाणी मोठ्या पदावर पण आहेत, पण ते ओपनली त्या ठिकाणी नव्हते। आता मात्र जर ओपनली येत असतील तर त्यांचा तो प्रश्न आहे। तर हे होते चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा या सगळ्या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर दिलेलं आहे। कॅमेरामॅन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।